नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सर्वात मोठा एक रेकॉर्ड केलेला आहे। महाराष्ट्रात सर्वात मोठी गुंतवणूक कमीत कमी 16,000 लाख कोटी यांची गुंतवणूक आज महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की JSW ग्रुप श्री सज्जन जिंदलजी यांच्यासोबत एक मोठा MOU महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत। विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा EV चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलार असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी JSW ग्रुपने केलेली आहे। याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि JSW ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। JSW ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्व्हेस्टमेंट या ग्रुपने केलेली आहे, पण या इन्व्हेस्टमेंटमुळे निश्चितच महाराष्ट्राला एक खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून संपूर्ण ग्रुपचं मी अतिशय मनापासून आभार मानतो। महाराष्ट्र के अंदर आज यहाँ पर एक बहुत ही ऐतिहासिक दिन है डावोस में, जहाँ पर बहुत बर्फ गिरी हुई है लेकिन अंदर बहुत गर्मी है। और आज यहाँ पर 3 लाख करोड़ का JSW ग्रुप ने देवेंद्र फडणवीस जी के साथ में हम लोगों ने ये MOU साइन किया है। इसका कारण ये है कि महाराष्ट्र जो है यहाँ पर ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत जबरदस्त है और देवेंद्र फडणवीस जी के राज्य में, इनके कंट्रोल में जो है ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत इजी है, कोई स्ट्रेस नहीं है किसी भी इंडस्ट्रीज को। मैं अभी बाहर खड़ा था तो काफी लोग वेट कर रहे हैं साइन करने के लिए MOU, और मैं सबको यही बोल रहा था कि महाराष्ट्र में अगर आप एक बार आएंगे तो आप कहीं और जाएंगे। तो ये बहुत जबरदस्त स्टेट है और मेरी शुभकामनाएं महाराष्ट्र के लिए। जे दावोस मध्ये मीटिंग पार पडत आहे, त्या मीटिंग मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या सर्व म्हणजे जो जगातील सर्व उद्योगपती तिथे मीटिंगसाठी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिथे करार होतात। तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी करार केलाय तर याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणकोणत्या कंपन्यांनी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक केली, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणताही तुमचा जिल्हाही त्यात असू शकतो, तुमचा नंबरही त्यात जॉबसाठी लागू शकतो, त्यामुळे कोणकोणत्या कंपन्यांनी कोणकोणत्या जॉबसाठी रिक्वायरमेंट केलेत याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण इकॉनॉमिक, टेक्निकल, शेती संबंधित विषयी माहिती, सर्व महाराष्ट्रात जे घडामोडी घडतात याची सर्व माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये देत असतो। तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुम्ही करू शकाल अशी मी आशा बाळगतो। तर सुरुवातीला पाहूया कोणकोणत्या कंपन्या आहेत याची डिटेलमध्ये माहिती घेऊया। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक झालेली अशी गुंतवणूक म्हटलं तर जो विकासापासून जास्त दूर गेलेला जिल्हा, त्यामध्ये जे लोक पोलीस म्हणून तिथे जायला घाबरतात, तर असा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून सुरुवातीला पाठिंबाच्या काळामध्ये व्हायचा, पण आता तो नक्षलवाद संपूर्ण कमी झालेला आहे। तर तिथं डेव्हलपमेंट होणे गरजेचं आहे। तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्सनली लक्ष देऊन गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणल्या। तर कोणती कंपनी त्यामध्ये आलेली आहे तर सुरुवातीला पाहूया। तर कोणती कंपनी आली ते सुरुवातीला पाहायचं म्हटलं तर गडचिरोलीमध्ये 80,000 म्हणजे 3,82,000 कोटीची तिथं गुंतवणूक झालेली आहे। तर तिथं 80,000 लोकांना तिथं रोजगार निर्मिती होणार आहे। तर त्यामध्ये दुसरं पाहायला गेलं तर वारे एनर्जी या कंपनीने सुद्धा तिथे गुंतवणूक केलेली आहे। तर तिथं 30,000 कोटींची तिथं गुंतवणूक केलेली आहे। तर तिथं नोकरी पाहायला मिळाल तर 7,000 लोकांना तिथं नोकरी भेटणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर टेंबू या कंपनीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे। तर या कंपनीनं 1,000 कोटीची गुंतवणूक केली आहे आणि तिथं जवळपास 300 लोकांना तिथं रोजगार निर्मिती होणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर गडचिरोलीमध्ये कल्याणी समूह या समूहानं जवळजवळ 5,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे। तर तिथं आपल्याला 4,000 रोजगार भेटणार आहे गडचिरोली सारख्या, कारण का की हा विकासापासून दूर गेलेला जिल्हा आहे आणि त्याला म्हणजे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त लक्ष गडचिरोलीवरती दिलेलं आहे। आणि त्या गडचिरोलीमध्ये कल्याण समूहाने सुद्धा चांगल्या प्रकारे तिथे गुंतवणूक केली आहे। जवळजवळ 5,200 कोटीची गुंतवणूक केलेली आहे आणि तिथं आपल्याला जवळजवळ 4,000 लोकांना त्या कंपनी थ्रू आपल्याला रोजगार भेटणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर बालासोर कंपनी सुद्धा 17,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे। तर तिथं जवळजवळ 3,200 लोकांना तिथं सुद्धा रोजगार भेटणार आहे। तर सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं आपण संबोधतो
तर रिलायन्स कंपनी सुद्धा 16,500 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. तर जवळजवळ 2,500 लोकांना तिथे जॉब भेटणार आहे. नंतर विराज प्रोफाईल ही सुद्धा कंपनी आहे, विराज प्रोफाईल लिमिटेड. या कंपनी सुद्धा 12,000 कोटीचा करार केलेला आहे. तर या करारामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ही कंपनी गुंतवणूक करणार आहे. पालघर जिल्हा म्हणून आदिवासी जास्त समाज तिथं जास्त राहतो, त्या लोकांना एक रोजगार निर्मिती व्हावं ह्या उद्देशाने सुद्धा तिथं जवळजवळ आपल्याला 3,000 लोकांना रोजगार भेटणार आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर ब्लॅकस्टोन कंपनीने सुद्धा 25,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर तिथं जवळजवळ 1,000 लोकांना जॉब भेटणार आहे, नोकऱ्या भेटणार आहेत. तर तिचं ठिकाण असणार आहे MMR ठिकाणी ही कंपनी असणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर रिलायन्स कंपनी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी कंपनी, जगातील त्याचा नंबर लागतो टॉप 5 मध्ये, टॉप 10 मध्ये. तर ह्या कंपनीनं रिलायन्स कंपनी असेल, रिलायन्स कम्युनिकेशन असेल, रिलायन्स डेटा सेंटर असेल, वेगवेगळ्या प्रकारे रिलायन्स ऑइल लिमिटेड असेल, अशामध्ये जवळजवळ या कंपनीनं 3,00,000 कोटीची गुंतवणूक आणली. म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी गुंतवणूक म्हटलं तर या रिलायन्स ग्रुपने केलेले. तर या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ह्या गुंतवणूक असणार आहेत आणि या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला जॉब भेटणार आहे, नोकरी भेटणार आहे. त्यामुळं तर ते म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन असेल, रिलायन्स कॉर्पोरेट असेल, नंतर रिलायन्स ऑइल असेल, रिलायन्स पेट्रोलियम असतील, रिलायन्स कम्युनिकेशन असेल, रिलायन्स टेलिकॉम असेल, रिलायन्स डाटा सेंटर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे इथं नोकऱ्या भेटणार महाराष्ट्रामध्ये. तर ह्या दुसरं पाहायला गेलं तर अमेझॉन ही एक डिलिव्हरी कंपनी म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, संपूर्ण ऑल इंडियामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे नंतर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा पार्टनर आहेत. तर या लोकांनी सुद्धा सगळ्यात जास्त 17,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. तर या लोकांना जवळजवळ 80,000 लोकांना इथे जॉब भेटणार महाराष्ट्रामध्ये. डिलिव्हरी बॉय असेल, नंतर डेटा सेंटर असेल, नंतर जे ऑफिसर असेल, सुपरवायझर असेल, या सर्व लोकांना जॉब भेटणार आहे. तर जॉबची इंटरव्ह्यूची तयारी करा. जवळजवळ 16 लाख लोकांना जॉब भेटणार आहे, 15 लाख त्यात तुमचाही नंबर लावू शकतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाले. मराठवाडा असेल, नंतर विदर्भ असेल, नंतर नागपूर सारखं ठिकाण असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला नोकरी करायची असेल तर शिक्षण महत्वाचं आहे आणि इंटरव्ह्यूची तयारी करा. आणि काही दिवसात सामंजस्य करायचं असून या प्लॅनची सुरुवात सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही चांगल्या प्रकारे सुरुवात केली, स्टडी केला तर तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये जॉब लागू शकतो. तर मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील इतिहासात सर्वात मोठी गुंतवणूक आतापर्यंत झालेली आहे. त्यामुळं रोजगार निर्मिती 15 ते 16 लाख लोकांना रोजगार भेटणार आहे. तर तुम्हाला वाटलं असेल ह्या कंपन्या संपूर्ण इंडियामधल्याच आहेत, पण इंडियामधल्या कंपन्या जाऊन दावोसमध्ये सामंजस्य करार का करतात, तर महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट का करतात, याचं रिझन आपण सुरुवातीला पाहूया. तर ज्या महाराष्ट्रातील कंपन्या असतील, इंडियामधील कंपन्या असतील, ते दावोसला जाऊन ज्या सोयी सुविधा मागण्याचा प्रयत्न करतात, ते इंडियामध्ये सामंजस्य करार करत असताना त्या सुविधा मिळण्याचा अभाव थोडासा कमी असतो. पण जे इंडियामधील बाहेरच्या देशामध्ये पार्टनर असतात, त्याच्या सर्व पार्टनर सोबत चर्चा करून ज्या सोयी सुविधा महाराष्ट्रामध्ये भेटावं पाहिजे असतील, त्या सर्व सोयी सुविधा मागण्याचा या कंपनी प्रयत्न करत असतात. नंतर जे आपल्याला कर्ज लागतं त्या कंपन्यांना, त्या कर्जाची सुद्धा मागणी त्या दावोसच्या मीटिंगमध्ये केलेली असते. तर याची सर्वांगीण माहिती त्या दावोस मीटिंगमध्ये सोयी सुविधा अभ्यास, नंतर कंपनीबद्दल सेफ्टी लागते याची माहिती सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा. तर पाठिंबाच्या काळात उदय सामंत आणि एकनाथ शिंदे सुद्धा दावोसला गेले होते. जवळजवळ 3,00,000 कोटींची गुंतवणूक आणलेली होते. जिंदाल असेल, नंतर JSW असेल, या कंपनीने करार केले होते. पण आतापर्यंत त्याचे प्लॅनची उभारणी झाली का काय गेले आतापर्यंत समजू शकलं नाही. त्यावेळेस एकनाथ शिंदेने प्रतिक्रिया देताना म्हणले की महाराष्ट्रात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा हा महाराष्ट्र असेल आणि हा गतिमान महाराष्ट्र असेल. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली होती. पण आतापर्यंत किती लोकांना रोजगार मिळाला, काही लोकांना महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत माहिती दिलेली नाही. पण आता एवढी गुंतवणूक झाली खरी, पण आता किती लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो हे सुद्धा महत्वाचं पाहावं लागेल. मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.